माझी जन्मठेप प्रकरण 9 तत्रस्थ राजबंदीवानांची पूर्वस्थिती. आज ज्या त्रितल चाळीत मला बंद केलेले होते, तिच्यात राजकीय बंदिवानांवाचून इतर बंद्यास कामासाठी आणि राहण्यासाठी सोडवण्यात आल्याने मला तुरुंगातील बऱ्याच उलाढाली कळू लागल्या. ज्या विषयासंबंधी मला उत्सुकता होती, तो विषय म्हणजे अर्थातच राजकीय बंदिवानांची तेथील स्थिती आणि माझे ज्येष्ठ बंधूंची खुशाली हा होता. त्याविषयी गुप्तपणे वा या ना त्या रीतीने मला बरीच माहिती कळली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भयंकर कृत्य करून जे लोक तसल्याच भयंकर शिक्षा पावले, त्यांची काय गती झाली, हे जाणण्याची वाचकास उत्कंठा असेल. म्हणून ते वृत्त सविस्तर तर नव्हेच, पण संक्षिप्तपणेही जरी देता येत नसले, तरी जितके देता येईल तितके देऊन आणि सूचित करून ठेवण्याचा हा प्रसंग योग्य आहे. त्याची प्रारंभिक काही माहिती देतो. बॉम्ब गोळेवाले. अंदमानामध्ये प्रथमतः जे आधुनिक राज्यक्रांतिकारक गेले, त्यात माणिकतोळा बागेच्या कटारातील बंगाली गृहस्थ आणि त्यांचे अगदी मागोमाग महाराष्ट्रातील श्री गणेशपंत सावरकर आणि श्री वामनराव जोशी हे गृहस्थ होते. त्यांच्या मागे पुढेच बंगाल्यांतील एका राजकीय दरोड्याच्या संबंधात 5-6 लोक आले होते. त्या सर्व राजबंदीत यात जीवन काळेपाणी झालेले म्हणजे बंगाल्यांतील 3 आणि महाराष्ट्रीय 2 होते. बाकी बंगाली मंडळी 10 वर्षांपासून 30 वर्षांपर्यंत शिक्षा झालेली होती. मी तेथे गेलो तेव्हा या मंडळींव्यतिरिक्त अलाहाबादच्या स्वराज्य पत्राचे 4 संपादकही 7 ते 10 वर्षे शिक्षा लागून आलेले होते. परंतु त्यांच्यावर राज्यक्रांती करण्याचा आरोप नसून राजद्रोहाचा ठेवलेला होता. इतकेच नव्हे तर ते खरोखरच राज्यक्रांतीच्या तत्त्वाशी अगदी अपरिचित आणि व्यवहाराशी विरुद्धही होते. परंतु केवळ राजद्रोहाच्या अपराधासाठी शिक्षा देऊन त्यास क्रांतिकारकात नेमून ठेवल्याने त्यातील काही जणांस राज्यक्रांतीची तत्त्वे देखील परिचित आणि व्यवहारसंमत होऊ लागली, इतकाच काय तो त्या शिक्षेचा परिणाम झाला. मला तर कोणत्या खटल्यात कोण कोण होते आणि कोण व्यक्ती काय मते होती हे निश्चितपणे आठवत नाही, म्हणून सर्वसाधारण निर्देश करूनच समाधान करून घेणे प्राप्त आहे. वर उल्लेख केलेल्या मंडळींव्यतिरिक्त आणखी एक राजबंदी तेथे असावेत असे वाटते. प्रथमतः गेलेल्या लोकात बंगाली मंडळीच अधिक असल्याने आम्हा सर्वांसच लोक बंगाली म्हणत. पण पुढे पुढे जेव्हा पंजाबातिक प्रांतातून शेकडो लोक येऊन धडकले, तेव्हा आम्हास असेच दुसरे एक अडाणी नामाभिधान झाले, ते म्हणजे बॉम्ब गोळेवाले. राजकीय बंदिवान याचा अर्थ तर काय, पण तो शब्दच त्यांनी जन्मात ऐकला नाही, त्या हजारो बंदिवानास ती कल्पना सुचणार व समजणार तरी कशी? त्यात बहुतेकांना बॉम्ब फेकण्याचा अभ्यास केल्याची कल्पना धारण करता आली किंवा त्यात सामान्य लक्षणाने आमच्या वर्गाच्या सामान्य निर्देशाचे काम चालवून घेण्यात आले. बारीसाहेबांना जेव्हा राजकीय बंदिवानांची आवश्यकता पडे, तेव्हा तेव्हा जाओ वो 7 नंबर का बॉम्ब गोलेवाला लाओ किंवा सब बॉम्ब वाले गोलों को अभी के अभी बंद करो म्हणून गर्जना होई आणि सर्वांस ते समजे. मी गेल्यावर मी वेळी अवेळी बंदिवानास समजावी की अरे, बॉम्बगोळ्यांनीच लढावे असे सांगण्याचा आमच्यावर आरोप नव्हता. सरकारशी लढावे हे सांगण्याचा, स्वराज्य स्थापावे हे सांगण्याचा आरोप होता. आमच्यात काही पिस्तुलांनी, काही बंदुकांनी आणि काही तर केवळ लेखणीनेच लढत होते. काहींनी तर बॉम्ब पण पाहिला नव्हता. मग बॉम्ब चालवण्याची गोष्टच नको. जी काय आम्ही सर्वांनी चालवली ती जीभ होय. मग आम्हास तुम्ही जीभवाले म्हणत जा, बॉम्बवाले का म्हणता? मग ते हसून म्हणत, मग तुम्ही खरे काय नाव ते सांगा, आम्ही ते म्हणू. ते म्हणायचे, आमच्या वर्गाचे खरे नाव राजकीय बंदी. ते नाही सहज उच्चारता येत तुला, तर तू राजकैदी इतकेच म्हणत जा. हा शब्द मात्र त्यांना झटकन उच्चारता येई. पुढे तो रूढ झाला. तथापि बारीसाहेबांना मात्र तो मुळीच खपत नसे. आम्हास कोणी बाबू म्हटले तरी बारीसाहेब ओरडायचा, कौन बाबू है? त्याला वो तो सब कैदी है. मग ज्या बारीसाहेबास इतर बंदिवानात ज्यास लिहिणे येई, त्यास बाबू म्हटल्याचा राग येत नसून केवळ आम्हास मात्र बाबू म्हणून बंदिवानाने म्हणावे हे मुळीच खपत नसे. ते बारीसाहेब आम्हास राजबंदी वा राजकैदी म्हणून लोकांस थोडेच म्हणू देणार. डी तिकीट. आम्ही पॉलिटिकल प्रिझनर्स नाही हे मरे तोपर्यंत बारीसाहेब गोकत होते. कोणी बंदिवानाने त्यांच्या समक्ष राजकैदी म्हटले की साहेब गरजलेच. कौन कौन राजकैदी? वो तुम्हारे माफिक एक मामूली कैदी है, बदमाश कैदी है. डी तिकीट दिखाता नहीं उसके छाती पर. बदमाशातील अट्टल बदमाशास खूण म्हणून एक डी म्हणजे डेंजरस या अर्थाचे अक्षर खोदून आम्हा सर्वांस कपड्यावर लावायस दिलेला बिल्ला असे.
तरी देखील मला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बंदीगृहात बडा बाबू म्हणूनच सर्व संबोधित. फार काय तर स्वतः बारी देखील चुकून अनेक वेळा बोलून जाई, "ए हवालदार, जाओ वो 7 नंबर के बडे बाबू को लेके आओ." त्याचप्रमाणे आमच्या उपदेशाने राजकीय चळवळीचे मर्म जसे जसे बंदिवानास कळू लागले, तसे तसे ते आपण होऊनच आम्हास राजकैदी म्हणून संबोधू लागले. त्या शब्दात अंतर्भूत असलेल्या स्वराज्यार्थ झटण्याच्या ज्या विचारासाठी बारीसाहेब त्या नावाचे नाव देखील काढू देत नसत, त्याच विचाराचा प्रामुख्याने उल्लेख बंदिवानांच्या चित्तावर ठसावा म्हणून मी त्याच नावाने आम्हास उल्लेखावे म्हणून सर्वात शक्य ते शिकवे आणि अखेर तोच शब्द प्रचलित झाला. बारीसाहेबांपासून तो अगदी वरच्या अधिकाऱ्यापर्यंत तुम्ही पॉलिटिकल प्रिझनर्स नाही, साधारण पापी बंदिवान आहा, हे जसे शब्दावर 100 वेळा निक्षून सांगितले असताही आम्ही सर्व अखेर पॉलिटिकल प्रिझनर्सच ठरलो. त्याचप्रमाणे त्यांनी कितीही धाकधपटशा केल्या तरी बंदीगृहापासून अंदमानातील स्वतंत्र वस्तीपर्यंत आम्ही राजकैदी म्हणूनच संबोधले जाऊ लागलो. मी अंदमानास जाण्याचे पूर्वी जे राजबंदी तेथे गेले म्हणून वर लिहिले त्यास प्रथम एकाच चाळीत एकत्र ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर एक पठाण बंदिवान अधिकारी होता. नारळाची सोलून काढलेली जाड साले, ज्यात नारळाचे फळ सापडते ती, ज्यास तिकडे छिलका म्हणतात आणि कोकणात सोडणे म्हणतात, ती वाळवून कुटायची आणि त्याच्यातील काथ्या नीट काढून साफ करून द्यायचा, हे काम त्यास दिलेले होते. हे कामही कठीणातले कठीण होते, तरी तेलाच्या घाण्याइतके कठीण नव्हते. वास्तविक पाहता ज्या बंदिवानांना पुरती इंग्रजीची स्पेलिंगही येत नाहीत, त्यांना देखील आल्याबरोबर किंवा थोडे आगेमागे लिहावयाचे काम देऊन बाबू म्हणून बंदिवानांवर अधिकार देण्यात येतो. पण राजकीय बंदिवानात मात्र कोणालाही लिहिण्याचे काम न देण्यात येता त्यांच्या जन्मातही जी त्यांनी कामे केली नव्हती, ती काबाड कष्टाची कामे देण्यात आली. क्वचित त्यास नुसते स्पेलिंग येण्याहून कितीतरी अधिक इंग्रजी येत होते. या त्यांच्या शिक्षणातील न्यूनतेसाठी ते लिहिण्याचे काम करण्यास अपात्र समजले गेले असतील. तथापि काम जरी काबाड कष्टाचे होते, तरी सर्वांना एकत्र राहता येई हाच लाभ त्या समाजप्रिय सुशिक्षित मनुष्यास सुखद होई. त्यातील एक दोघास काही रोग असल्याने दूध मिळे. ते दूध त्यांच्यावरील पठाण अधिकाऱ्यास नैवेद्यार्थ गुप्तपणे समर्पित केले जात असल्याने ती क्रूर देवताही थोडी बहुत कमी उग्र झालेली असे. या 2 गोष्टींमुळे एकंदरीत त्यावेळेस राजकीय बंद्यांची अवस्था तुरुंगातल्या मानाने अगदीच दुस्सह नव्हती. माझे ज्येष्ठ बंधूही त्याच चाळीत असत. परंतु काही महिने असे जाताच कलकत्त्याहून पाहणीसाठी क्ष नावाचे एक पोलीस अधिकारी अंदमानास आले. त्यांनी येऊन जेव्हा राजकीय बंदी चिलका कुटीत आहेत आणि एकत्रच जरा अंतरावरच ठेवलेले आहेत हे पाहिले, तेव्हा बंदीगृहातील माणसास इतक्या तरी माणुसकीने मागवण्यात यावे याचा त्यांना साहजिकच विषाद वाटला. त्यांनी अंदमानाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आणि हे बंदिवान काही खुनी, चोर, दरोडेखोरांसारखे सच्चील आणि दयार्द्र माणसे नसून अट्टल बदमाश राजकीय बंदिवान आहेत आणि त्यांची खोड मोडेल असेच त्यास इतप्पर वागवले जावे, असे उच्च राजकीय तत्त्वाचे मर्म या स्थानिक आडदांड अधिकाऱ्यांच्या चित्तावर ठसवून गेले. तेव्हापासून मन बदलला. त्या राजबंदिवानास निरनिराळ्या चाळीत एकेकटे कोंडण्यात आले. त्याने आपसात अवाक्षर बोलताच बेड्या, हातकड्या इत्यादी शिक्षा देण्याचा सपाटा चालला. स्नानाचे हौदावर किंवा जेवावयास दूरच्या टोकास बसले असता नुसते "बरे आहेस ना" म्हणून खूण करण्यासाठी शिक्षा, 7 दिवस हातकडी ठोकून उभे राहणे, अशा होऊ लागल्या. आणि अंती ते छिलका कुटण्याचे काबाड कष्टाचे कामही स्पेलिंगपेक्षा अधिक इंग्रजी येणाऱ्या माणसास देणे, अन्याय वाटून बैलाकडून करवून घेण्याच्या योग्यतेचे तेलाचा घाणा ओढण्याचे तुरुंगातील कठीणतम काम त्यास देण्यात आले. खोड मोडली पाहिजे ना. 2-2 महिने हे काम केल्यावर 1 महिना पुन्हा चिलका देण्यात येई, की पुन्हा तेलाच्या घाण्यास त्यांना जुंपून देण्यात येई. सकाळी उठताच लंगोटी नेसून खोलीत बंद व्हायचे. आत घाण्याची दांडी हाताने चाक फिरवतात तशी फिरवायची. खोबरे त्या उकळीत पडले की ती जितकी जड जाई की कसलेले हमाल देखील तिच्या 20 फेऱ्या फिरवताच रणकुंडीस येत. विशीच्या आत ते काम चोर दरोड्यासारखे सहसा देत नसत. पण राजकीय बंदिवानांनी मात्र ती दांडी वाटेल त्या वयात फिरवण्यास हरकत नाही, असे अंदमानी वैद्यकशास्त्राचे मत असे. त्यामुळे त्या दांडीस हातांनी उचलून अर्धा गरका देऊन वर केल्यास बाकीचा अर्धा गरका देण्यास लागणारा जोर
हातात नसल्याने तिला लोंबकळून तो पुरा करावा लागे. इतकं त्या घाण्यातील खोबरे पिसण्यास जोर लागे. इतक्या काबाड कष्टास अगदी अनोळखी आणि कोमल वयाचे ते 20च्या आत बाहेरील सुशिक्षित राजबंदी असत. सरासरी सकाळी 10 वाजेपर्यंत एकसारखे असे घरके फिरवता फिरवता श्वास जड होई. कोणाकोणास नवे बहुतेकास खरोखरच चक्कर येऊन वारंवार खाली बसावे लागे. 10 वाजता नियमाप्रमाणे 2 तास काम बंद असायचे. पण कोलूचे म्हणजे या घाण्याचे काम बंद ठेवले जाणारे नसे. जेवण येताच खोली उघडण्यात येई. बंदिवान बाहेर येऊन थाळीत भात वरण पोळी घेऊन आत फिरला की दार पुन्हा बंद. जरी कोणी हात धुवून घामाने भरलेले अंग साफ करू लागला तरी देखील तितका उशीर सहन न होऊन जमादार म्हणजे बंदिवानातील बदमाश जो कोणी अधिकारी केलेला असे तो आईमाईवरून शिव्या हसडू लागलाच म्हणून समजावे. हात धुण्यास पाणीच मुळीच कुठून मिळणार. पिण्यास पाणी मिळवण्यासाठी जमादाराचे आर्जव करावे लागे. कारण खोलूत काम करताना तहान मनस्वी लागे. पाणीवाला पाणी देत नसे. चोरून कोणास तंबाखूची चिमटी दिली तरच देई. जमादारास सांगावे तर तो ओरडे, कैदी को 2 कटोरा पानी देने का हुक्म है, तुम तो 3 पानी पिया और तुम्हारे बाप के घर से लाओ. जमादाराच्या वास्तविक भाषेचे हे अगदी सभ्य भाषेत आम्ही भाषांतर केले आहे. हात धुण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची जेथे ही स्थिती तेथे स्नानाचे नाव कशास. स्नानाचेच कशाला, जेवणाची तीच स्थिती. जेवण वाढून दार बंद करताच जमादाराला ही चिंता नसे की बंदिवान जेवतात की नाहीत. त्यास ही चिंता असे की ते पुन्हा तो कोलू फिरवू लागले की नाही. तो सारखा त्या चाळीतील कोठड्यांपुढून ओरडत चाले, बैठो मत, शाम में तेल पूरा करना पड़ेगा, नहीं तो पीटे जाओगे और सजा भी होगी, वो बात अलग. हे त्याचे ओरडणे ऐकताच कित्येकास पुढे घास घेणेही अशक्य होई. कारण संध्याकाळी तेल कमी भरताच प्रत्येकी लाथाबुक्क्यांखाली आणि सोट्याखाली बंदिवान तुडवले आणि पिटले जाताना प्रत्येकजण पाहत असे. या दाकाने पोटात ज्या कष्टाने भयंकर भूक लागली असताही कोलू फिरवता फिरवता उभ्या उभ्या घामाच्या धारा ज्यात पडतातच आहेत त्या थाळीतील घास तोंडात भरीत आणि गिळीत आणि कोलू फिरवत असेच जेवण आटोपीत असताना कित्येक बंदिवानास मी अनेक समयी प्रत्यक्ष पाहिले आहे. असे ते जेवण जेवून पुन्हा 5 वाजेपर्यंत तो कोलू फिरवत राहावा लागे. सवयीनंतर कोणाचा 4 वाजता होई. अगदी निर्डावलेला 100त एखाद दुसराच मनुष्य सदोदित पुरे काम म्हणजे 30 पाऊंड तेल काढू शके. बाकीचे आज ना उद्या इतके काबाड कष्ट करूनही काम पुरे करण्यास असमर्थ होत. त्यांच्यात जे नवशिके साधे आणि सापेक्षता प्रामाणिक असत, हाय हाय त्यांच्यावरच जमादार वॉर्डनचा मार पडे. पुरे न जेवताही काम केले तरी तेल पुरे न होऊन थपडा लाथा काठ्या खात थकलेले ते बंदिवान तेल ओतून रडत परत चाललेले मला अजून दिसत आहेत. नरम स्वभावी बंदिवानांची ही दशा. जरा निर्डावलेला असेल तर मग तापट असेल तर त्यास हातकडी दंडी बेडी इत्यादी. या मारपिटीपेक्षा सुसह्य अशा शिक्षा. या व्यवस्थेने बंदीगृहात पाय टाकल्यानंतर असलेला सच्चिलपणा, उरलेला प्रामाणिकपणा आणि अवशिष्ट असलेली लज्जा देखील माणसातून निघून जाते. ज्यांची लज्जा निघून जाते तीच माणसे शेवटपर्यंत बंदीगृहात जगतात. निदान जे काही जगतात ते बहुधा त्यांच्यातलीच असतात. कारण निर्डावलेल्या तापट आणि अट्टल बदमाशासही बारीसाहेब अगदीच ढिले सोडील असे नाही. सरळ साध्यांना मारपीट प्रथम प्रथम आणि येता जाता होई. कारण गोगलगायींना तुडवण्याचा पराक्रम करणे वीर पुरुषास केव्हाही सोपेच असते. त्यातही त्या साध्या दुबळ्या कोडग्यास मारपीट चाललेली पाहून ज्या बदमाशांचे तेल पुरे झाले नसे त्यासही अधिक त्रास दिला तर आपणासही असेच प्रायश्चित्त मिळेल ही भीती साहजिकच पडे आणि त्यातील काही काम पुरे करण्यास धडपडत. इतक्यावर एखाद्या दिवशी खोबरे ओले असले आणि कोणाचेच तेल पुरे संध्याकाळपर्यंत नाही झाले तर बारीसाहेबांपाशी दुसरी एक तोड होती. तिचा उपयोग होई. हे बंदिवान लोक कट करून काम कोणीच पुरा करत नाहीत असे मोठमोठ्याने गरजत सुमारे 5 वाजता संध्याकाळी जेव्हा सायंकाळचे भोजन वाढण्यात येई तेव्हा ज्यांचे तेल पुरे 30 पाऊंड होणार नाही त्यास ते पुरे होईतो जेवण मिळणार नाही म्हणून आज्ञा सुटे. सकाळी 6 पासून अविश्रांत उभ्या उभ्या जेवत दुपारचे 11 वाजता जेवून संध्याकाळपर्यंत सारखा कोलू फिरवत जे श्रांत झालेले त्यात तेल पुरे केलेले 10-5 बंदिवान जरी असत
तरी बाकी 40-50 खोलीवरील लोक खरोखरच अशक्य म्हणूनच तेल पुरू करू शकलेले नसत. पण बारीसाहेब खुर्ची मागून घेऊन त्या चाळीस कुलूप ठोकून सर्व बंदीगृहातील कामे बरोबर 5-6 वाजता आटोपून नियमाप्रमाणे सर्व तुरुंग बंद झाल्याचे रिपोर्ट कळवून केवळ तेवढ्या चाळीतील काम ठासून चालवत बसे. त्या नेमास पायाखाली तुडवून चाललेल्या रात्रीतील कामाची बातमी बाहेर फोडण्याची कोणा शिपायाची व नोकराची काय माय व्याली होती. बारीसाहेब आठवड्याच्या आत त्याच्यावर कोणते कुभांड वा खटला रचून त्यास खड्ड्यात पाडेल याचा काही नियम थोडाच होता. तेव्हा 7, 8, 9 रात्री 9 वाजे तो कोलू फिरवत असत. येता जाता शिपाई जमादार मारहाण करीतच आहेत. रात्री तासामागे तास जात आहेत. सर्व बंदीगृह निजून आहे. तेवढी कोलूची चाळ कर कर करत काम करत आहे. बारी चाळीच्या पुढे खुर्चीवर डुलक्या घेत आणि मधूनच आईमाईवरून शिवाय हसळत, अब तक तेल नहीं हुआ तो मारो सालो को, बेत लवा, कल मारना तो आज मारो असे ओरडत पडलेले असे. ज्यांच्या हातास काबाड कष्ट शिवले नाहीत त्यांच्यात कॉलेजातील अध्ययन-अध्यापन केलेले लोक होते. अशा राजकीय बंदीवानास त्यांच्यातील 17 वर्षांच्या मुलासही याच कोलूचे काम महिनोगणती देण्यात येते. त्यांच्या कष्टास पारावार उरला नाही. त्यातही काही आजारी पडले तेव्हा तर मरण बरे असे त्यास वाटू लागले. कारण आजार भयंकर स्वरूपाला पोचे तो ढोंग या कष्टातच मोडे. त्यातही ताप असला तर 101च्या वर तो ताप समजला जाई. तर राजबंदी रुग्णालयात नव्हे तर कोठडीत कामाविना बंद केला जाई. साधारण चोरी, आगलावी, दरोडे, गळेकापी इत्यादी पोर्ट ब्लेअरच्या नीतिशास्त्रातील क्षमार्ह अपराध करणाऱ्यास मात्र रुग्णालयात आजारी म्हणून एक बाज निजावयास देऊन ठेवण्यात येई. पण ताप किंवा रेच किंवा उलट्या असे प्रत्यक्ष रोग नसून डोके दुखणे, हृदयविकृती, जीव घाबरणे इत्यादी अप्रत्यक्ष रोगांनी ज्यास जर्जर केले त्यांची दशा पुसवायस नको. त्यांच्या रोगांचं निदान ढोंग व कामचुकारीपणा या 2 दुखण्यांनी पछाडलेल्यातच करण्यात येई. वेळी शिक्षाही देण्यात येई. ही गोष्ट काही खोटी नाही की बंदिवानातील अट्टल सौद्यापाशी वाटेल तेव्हा भयंकर ताप वा रेच वा रक्ताच्या उलट्या व्हाव्या अशी औषधे आणि युक्त्या असत. पण ही गोष्ट खोटी नाही की असल्या औषधांनी 103-104 पर्यंत तापाने फणफणत पडलेले पुरवले वा तीव्र पोटदुखी होऊन रक्ताचे 10-10 रेच झाले तरी बरे, पण ही कोलूची यातना काही दिवस तरी चुको असे सळो का पळो होण्याइतके त्या कोलूसचे कष्ट असह्य होत. बदमाशातही असह्य होत. त्यास कोलूस बंदीगृहाचे तोंड प्रथमच पाहणाऱ्या राजबंदीसही जुंपण्यात येई. आणि त्यांच्यातही कोणी असल्या अप्रत्यक्ष दुखण्याने आजारी झाला असता तो ढोंगी याच वर्गात मोडून त्या कष्टभर कामावर पुन्हा परत धाडण्यात येई. अशा कष्टभोगी पुरुषात माझ्या ज्येष्ठ बंधूंची गणना प्रामुख्याने झालेली असे. कारण त्यास घरापासून अर्धशिशीची व्यथा असे. त्यात ते बंदीगृहातील कष्ट मानसिक आणि शारीरिक, त्यात घाण्यास जुंपलेले आणि सर्वात मोठा अपराध म्हणजे अशा हाल अपेष्टातही मागे वर्णन केलेल्या काही राजबंदींप्रमाणे ते अजून माणसाळलेले नव्हते. त्यांच्या तोंडातून अवास्तव माहितीचा व तिरस्करणीय प्रार्थनेचा शब्दही निघाला नव्हता. म्हणून त्यांना माणसाळण्याचा हा प्रयोग त्या राजबंदीवानास उघड उघड हिंस्त्र श्वापते आणि स्वतःच त्याच्या शरकशीचा चालक म्हणणारा बारी अजून करतच होता. अशा स्थितीतच आणि तिचा परिणाम म्हणून भयंकर अर्धशिशीची व्यथा त्यास पुन्हा जडली. सकाळी गाण्यास जुंपून तो सारखा फिरवत असता जसजसा दिवस वाढे तसतसे डोके ठणकू लागे, तिडका उडत. ऊन सहन होईना तरी दिवस वाढे. अशा वाढणाऱ्या डोक्याच्या त्या तीव्र ठणक्याबरोबरच कोलू पिसो और कुछ जानता नहीं, कोलू पिसो म्हणून जमादाराची उर्मट गर्जना वाढत जाई. गोरा अधिकारी फिरतीवर येताच अर्ज केला, माझे डोके अतिशय दुखत आहे. त्याने उत्तर द्यावे, तो माझा प्रश्न नाही, डॉक्टरला दाखवा. डॉक्टर कोणीतरी हिंदुस्थानाचाच असणार. तो आला की त्याने ताप आहे की नाही म्हणून सांगावे. यास काही होत नाही साहेब, साहेबांकडे न्या. कारण डोके दुखण्याने तापमापक थर्मामीटर मुळीच तप्त होत नसे. डोके दुखते हे सिद्ध करण्यास दुसरा पुरावा नाही. अर्थात लबाडी असलीच पाहिजे. बंदिवानाची, त्यासही राजबंद्यांची, त्यातही गणेशपंत सावरकरांची. आकंठ करतो हे अन्याय आहे हे डॉक्टरला कळे, पण बारीची भीती. तो येता जाता त्यास सांगत असणार, हे पहा डॉक्टर, तुम्ही हिंदू, हे राजबंदीवान हिंदू,
हे केव्हा तुम्हाला गोड बोलून खड्ड्यात पाडतील नेम नाही. त्यांच्याशी माझ्या सांगण्याविना बोललात, जरी कोणी तुम्हास पाहिले तरी तुमच्या विरुद्ध प्रतिवृत्त अधिकाऱ्यांकडे होईल. तेव्हा सांभाळा. नोकरी पाहिजे तर तुम्ही म्हणून त्यांच्याविषयी काही एक म्हणू नका. तुम्ही शिकलेले पण मी अनुभवी. मला कळते या ढोंगी लोकांचे खरे आजार कोणते, खोटे कोणते. तेव्हा मी म्हणेन तेव्हा ते आजारी पडतात हे समजायचे बरे का? असे म्हणत स्वतःच स्वतःच्या विनोदाने हसत बारीसाहेब पुढे चालायचे. एकदा एका डॉक्टरने माझ्या बंधूंची अत्यंत केविलवाणी स्थिती पाहिली. डोक्याला तिडका असह्य होऊन ते केव्हा केव्हा भिंतीस डोके ताड ताड मारून घेत. तसेच उठून कोलो फिरवायचा. साहस करून तो डॉक्टर म्हणाला, चला मी 2 दिवस माझ्या अधिकारात तुम्हास निरीक्षणाखाली फॉर ऑब्झर्वेशन म्हणून ठेवतो. घ्या अंथरूण आणि द्या ते काम सोडून. त्याच्या या बोलण्याप्रमाणे माझे बंधू अंथरूण घेऊन जातात न जातात तोच बारी सोटा आपटीत आला. बॉम्बवाले को किधर लेके जात आहे? म्हणून वस्कन त्याने गणेश पंतास घेऊन जाणाऱ्या जमादारास विचारले. तो जमादार तर कापला व म्हणाला, डॉक्टर बाबूच्या आज्ञेने काम सोडून त्यास निरीक्षणासाठी संशयित आजारी म्हणून ठेवण्यास चालवले आहे. मला काय विचारले नाही. कोण आहे तो डॉक्टर बाबू? ए साला ओस साला म्हणून ओरडत त्याने बंदीगृह दाण आणून सोडले. ले जाओ इसको, वापस काम पे लगाओ. मी डॉक्टरला पाहून घेतो आणि तुलाही. त्याला तू मला विचारल्याविना याला कोठडीबाहेर का काढले? डॉक्टरची आज्ञा की माझी? असे एकसारखे गरजत त्याने त्या जमादाराकडून गणेश पंतास परत त्या कोलूच्या कोठडीत बंद करून कोलूस जुंपले. डॉक्टरचा अधिकार त्या बारीच्या म्हणजे बंदीपालाच्या अधिकाराच्या खालचा नसून केवळ सुपरिटेंडंटच्या हाताखालचा असे. पण राजकीय बंदिवानांचे संबंधी कोणाच्याही विरुद्ध गाराणे सुपरिटेंडंटपर्यंत पोहोचू नये म्हणून सर्व हिंदू आणि हिंदी अधिकाऱ्यांची जीवापाड खटपट असे. येतं तर बारीला भिवून या डॉक्टराने स्वतःचा अपमान तर गिळलाच, पण बारीची क्षमा मागून पुन्हा कधी कोणा राजकीय बंदिवानास सुपरिटेंडंटचे सांगण्याविना कोठडीतून रुग्णालयात एक क्षणभरही नेले नाही. बाकी वाटेल तो बंदिवान 10-10 वेळ तुरुंग भोगूनच नव्हे तर तुरुंग फोडून पळालेले बंदिवानही आजारी आहे इतके कळवून प्रत्येक रुग्णालयात जाऊ शकत. पुढे ठेवणे न ठेवणे डॉक्टरांकडे असे. त्याच्या कामात बंदीपाल सहसा बोलत नसे. राजबंद्यांना मात्र रुग्णालयात बहुधा मज्जा. त्या अर्धशिशीचे दुखणे आणि ठसके शोषीत दिवसभर कोलो फिरवीत माझे ज्येष्ठ बंधू संध्याकाळी तेल मोजून देऊन हुश्य करून जो त्या निजाव्याच्या कोठडीतल्या लाकडी ओंड्यावर फळ्यावर अंग टाकीत तो सारे अंगात ठणकावेस आरंभ होई. कुठे झोप लागली न लागली तो दुसरी सकाळ की पुन्हा अर्धशिशी, तो जमादार, तो काळ्या अधिकारांचा उपमर्द आणि जास आणि तो कोलू दत्त म्हणून उभा राही. असे आठवडे महिने कष्टांच्या पराकाष्ठेत काढले आणि असा जन्म काढावायचा. ते हाल किती सांगावेत. पण केवळ शीतावरून भाताची परीक्षा व्हावी म्हणून आणखी एकच घटना सांगतो. अंदमानात बंदिवानास कामाचे, अन्नाचे, वस्त्रांचे, मारहाणीचे इत्यादी अनेक प्रकारांच्या विषयीचे त्रास देण्यात यात एक दिसण्यात अगदी किरकोळ, सांगण्यास अगदीच संकोचास्पद, परंतु सहन करण्यास अगदी स्वतःचाच स्वतःला तिटकारा आणू नको हे जीवन असे वाटणारा त्रास म्हटला म्हणजे बंदिवानास मलमूत्रांचा अवरोध करण्यास भाग पाडणे हा होय. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या वेळांव्यतिरिक्त शौचास जाणे म्हणजे जवळजवळ अपराध होता. रात्री बंदिवानास 6 वाजता जे कोंडून टाकण्यात येई ते सकाळी 6ला उघडण्यात येई. त्या अवधीत लघवीला केवळ एक मडके आत ठेवीत. अंदमानाच्या बंदीगृहात सगळ्या खोल्या वेगवेगळ्या असून प्रत्येकीत एकच बंदिवान बंद केलेला असे. म्हणूनच त्यास सेल्युलर जेल म्हणजे कोठड्यांचे कारागृह म्हणत. उभ्या रात्रीच्या या 12 तासात बंदिवानास शौचास न लागली पाहिजे असा बारीचा नीतिनियम असे. लघवीलाही पुरे न पडेल इतके ते मडके लहान. कोणास चुकून परसाकडे लागली तर त्याने वॉर्डरास कळवावे. वॉर्डराने ती विशिष्ट गोष्ट खोटी आहे असे जर स्वतःच्या आळसाने किंवा भीतीने ठरवले तर प्रश्न तिथेच मिटला. त्या बंदिवानाने सकाळपर्यंत तसेच मलावरोध करून थांबलेच पाहिजे. बरे वॉर्डरने जमादारास सांगितले तर जमादार बंदिवानास भलत्याच वेळी अशी परसाकडे जाण्याची पापी लहर आल्याविषयी 10 शिव्या आणि वॉर्डरस बंदिवानाचे गाराणे ऐकल्याविषयी 5 शिव्या सोडून मनास वाटल्यास आणि झोपेच्या गुंगीत आठवण राहिल्यास ती गोष्ट डॉक्टरला कळवी. डॉक्टरांचे परसाकडे लागले असल्याचे प्रमाणपत्र 100 वेळातून एखाद्या वेळेस मिळणार,
पण ते बारीकडे पोचवून त्याची लहर लागली तर बंदिवानास परसाकडे कुलूप उघडून काढण्यात येईल आणि सकाळी पुन्हा बारीसाहेबांकडे चौकशीस ज्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कसे द्यावे ते कोणासच सुचत नसे असा प्रश्न विचारून शिवाय हसडल्या जात त्याने राहायचं. तुम रात में गिल्ला क्यों किया? तू रात्री आरडाओरड का केली? काय करू साहेब, परसाकडे लागले, क्षमा करा. तेव्हा सोटा उपटून शिव्या देऊन साहेब विचारले, पण परसाकडे का लागले? रात्री तुला परसाकडे का लागले? गोंधळलेला बंदिवान फार तर उत्तरे लागली म्हणून लागली. त्याबरोबर जमादार मध्ये येऊन एक थोबडा देऊन म्हणे, ए साला साहेबाची चेष्टा करतोस. दयाळू बारीसाहेब इतक्यावर त्या बंदिवानास बहुधा सोडून द्यात. एखाद्या वेळेस दयेने फारच द्रवून गेलेल्या स्थितीत ते असले तर नुसते सोडून न देता परसाकडे लागल्याच्या अपराधाकरिता एक दिवस याला कोलूचे काम द्या म्हणून शिक्षा सांगून निघून जात. अशा त्रस्त स्थितीत काही बंदिवान मलावरोध करणे अशक्य होऊन त्या कोठडीत भुईवरच परसाकडेला बसत. रात्रभर त्या 8-10 फुटांच्या खोलीत त्या मळाशीच असे ठेवून निजल्यावर सकाळी कुलूप उघडताच मंग्याची मनधरणी करीत की तुला चोरून तंबाखूची चिमटी देईन, तू गुपचूप ते काढून टाक. त्याने ऐकलं तर ठीक, नाहीतर वा कोणाजवळ तंबाखूच नसली तर भंगी बोंब मारून जमादारास सांगे. जमादार लाथाबुक्क्यांनी मारण्यासारखा बंदिवान असेल तर तसा मारे. जरा तापट असेल तर बारीसाहेबांपुढे ने व खटला भरला जाई. कसला तर खोली गदाळ करण्याचा. एकतर आपल्या हाताने तो मळ काढावा म्हणून शिक्षा देऊन ते काम करून घेण्यात येई. 3-4 दिवस खोड्यामध्ये सर्व दिवस उभे राहण्याची शिक्षा देण्यात येई. पुन्हा खोड्यासारखे उभे राहण्यात तर मलाचाच नव्हे तर 4-4, 5-5 तास मूत्राचाही अवरोध करावा लागेल. सकाळी 6 ते 10 पर्यंत आणि दुपारी 12 ते 5 पर्यंत हातकडे टांगून उभे राहावे लागे. त्या वेळात परसाकडे तर राहावंच, पण लगवीसही सोडण्यात येत नसे. या त्रासाचा मार सर्व बंदिवानांवर सारखाच होई. परंतु तो राजबंदीस फारच जाचे. कारण ते बहुधा दिवसाही काम करोत न करोत कोठडीत व चाळीत बंद असणार. त्यायोगे रात्रीच नव्हे पण दिवसाही त्यांना मलमूत्र विसर्जनाची बंदी होई. निरुपाय होई तेव्हा कोठडीत व चाळीत चोरून भुईवर व भिंतीवर लघवी करावी लागे. इतर निर्डावलेल्या बंदिवानास ते काहीच वाटत नसे. ते माणसाच्या समोर देखील तसे हसत करीत. पण सभ्य जनात वाढलेल्या राजबंदीस तसे करणे भाग पडे तेव्हा तीव्र नैतिक वेदना भोगावयास लागत. देहधर्माची नैसर्गिक आवश्यकता ही त्या बंदीगृहात सरकारच्या शिस्तीविरुद्ध एक अपराध समजला जाई. चांगले खाणे, चांगले लेणे हे तर राहोच, पण लागताच परसाकडे जाणे वा पोट फुगून अवरोध असह्य होण्याचे आधीच लगवीस बसणे ही विलासप्रियताच समजली जाऊन त्या कठोर कारागृहात ती दंडनीय समजली जाई.